वाजवताना वाचून जातो मित्रांनो. 14 मेला गाडी थोडं कामाला लागणार आहे. गाडीची काही तेवढी डिझाईन आहे ना, सगळं बदलणार आहे. जय श्रीराम जय शिवराय मित्रांनो. आपण चाललोय शेंबळीला. इथनं 4-5 किलोमीटर म्हणून गाव आहे, शेंबळी म्हणून गाव आहे. तिथं सूर्यनारायण बँड उमराण्याचा पहिली गाडी का दुसरी गाडी ते नाही माहिती, पण आपल्याला फोन आला जयेश दादा आणि त्यांचं शेंबळीलाच राहतात ते. तर आपण आता तिथे चाललोय. गाडी पण आणलेली आहे. आणि एक गोष्ट म्हणजे आता तिथे जाऊ, ओळख करू. आणि आज 2 व्लॉग शूट करणार आहे. तो एक व्लॉग तुम्हाला समजूनच जाईल कशाबद्दल त्या व्लॉगमध्ये, ते नाही सांगत मी. भारी व्लॉग होणार आहे तो पण, हा पण भारी होणार आहे आणि तो पण भारी होईल. तर आता आपण चाललोय. व्लॉग आवडल्यावर लाईक शेअर सबस्क्राईब तेवढे 100% करून द्या. चला मग. जय श्रीराम. आता शेंबळी गाव तिकडे मित्रांनो, ही नवी शेंबळी आहे. आता इथं पाणीमधून चाललेलो आहे तिकडं. तर आता त्या दादांनी सांगितलं तर शेंबळी आपलं नवी शेंबळीच्या इकडेच असेल म्हणे. थोडं पुढं आवाज येतोय असं वाटतंय मला. बँड चालू असेल तर पहिले बँड चालू ते व्हिडिओ दाखवणार आहे आपण, नंतर आपण ओळख करू. चला मग व्लॉग पूर्ण पाहत राहा. हे बघा मित्रांनो, इथं आलेलो आहे. बँड इथंच भेटून गेला आपल्याला.
घेत का तुमचे जेवण बिवणं बाकी सकाळी बसणं आलेले ते 8-1 वाजेपासून. तर आता उन्हाचं थकून जातं माणूस, त्याला आता थोडं जेवण करतील. जेवण पाहता आपण ओळख करून घेऊ सगळ्यांसोबत. मित्रांनो गाडी पुढे घेत आहे, फोटो विटो काढू आणि सागर दादा ते ओळख करून देणार आहे आपली पूर्ण सूर्यनारायण बँड सोबत. आपले तेवढे आर्टिस्ट मंडळी ना त्यांच्यासोबत ओळख करून देणार आहे दादा ते. तर आर्टिस्ट मंडळी पण आलेली आहे आता, ते पण इथे इकडे सगळे आपले जेवढे वाजवणारे आहेत ना, किंकी कलाकार कॅनो कलाकार सगळे. तर दादा ते बघा गाडी पुढे घेत आहे, फोटो बिटो काढू आपण. बस मित्रांनो ऊन लागतं इथं, मग तिकडं थोडं सावलीमध्ये जाऊन ओळख करून देणार आहे. खूप ऊन बी बोल तशी. हे सागर दादा पगार आहेत, सूर्यनारायण बँडचे संचालक. यांचे 2 गाड्या आहे मित्रांनो. ती आपली गाडी कोण सांभाळ भाऊ राहतो पण आज ऑर्डर आहे उमराण्यामध्ये जितका ते. त्यांच्या 2 गाड्या आहे मित्रांनो. ही लाल आहे, ती व्हाईट आहे ना. ती व्हाईट 2 गाड्या आहेत. त्यांचा नंबर टाकून देईल तुम्हाला. लागलं लग्न कार्यांसाठी तर 100% दादा त्यांना कॉल करा. दादा त्यांचा 1 नंबर आहे. तर दादा ते आपल्याला ओळख करून देणार आहे पूर्ण आपली तेवढी आर्टिस्ट मंडळी ना त्यांच्यासोबत. हे आमचे ईश्वर पिंपळे कीबोर्ड आणि सिंगर आहे. दोघं काम एकत्र करता आणि आपल्याकडे 5 वर्षापासून तेच काम करता. सर्व टोटल काम तेच करता. त्यांच्यामुळे आपल्या गाडीचं नाव खूप चांगल्या पद्धतीने आहे. आणि त्यांचा स्टुडिओ पण आहे. काय नाव आहे स्टुडिओ? सरस्वती स्टुडिओ दैवडला आहे. गाणे रेकॉर्डिंग सर्व करतात. ते कोणाला लागलं तर त्यांच्याशी संपर्क, त्यांचा बी नंबर ते टाकून देऊ. हो. हे आमचे गुलाब प्याड वादक आहे. हे आमचे विशाल बर्डे ते श्यामराव वाजवतात आणि गाणे आमचे टोटल गाणे बसवण्यासाठी त्यांचं मोलाचं सहकार्य आहे. त्यांचं सर्व आयडिया त्यांच्याकडनंच आहे. गाड्या काढणं सर्व तेच करतात. आवाज गाणं रेकॉर्ड करणं सर्व तेच करतात. दादा ते कुठं राहतात? ते पण दैवडलाच राहतात. हे पण दैवडला राहतात. जेमतेम आमची 75% सर्व टीम दैवडची. हे आमचे पाण्यावरचे टिमकी किंग आहे आमचे. त्यांच्यावरच आमचे सर्व रिदम चालतो. ते वाजवता म्हणून बाकी सर्व पोरं वाजवता. 1 नंबर क्वालिटी. त्यांच्यावरच आमची गाडी चालू आहे असं म्हटलं तरी चालेल. आता आमच्याकडे अजून एक नवीन सिंगर आलेले आहे, सचिन. हे पहिले दिलीप मास्टरकडे होते, ते आता आपल्याकडे आले. आता 4-5 दिवस झाले तेव्हापासून आपल्याकडे चालू. नंतर हे पाळ्याचे विलास. पाळ्याचे ते 2 भाऊ आहे आपल्याकडे. ते पण आधी 5 वर्षापासून आपल्या बरोबरच आहे. पण हे आमची गाडी ओपनिंग केली 2015 मध्ये. तेव्हापासून आमच्याकडे ढोल वादक आहे संदीप भाऊ लखमापूरचे ते. नंतर हे पण दैवडचे शांताराम ड्रम वाजवायला आहे. ते पण 5 वर्षापासून ते पण आपल्याकडेच आहेत. नंतर हे आमचे ड्रायव्हर केवळ भाऊ आमच्या गावचेच आहे ते पण चिंचव्याचे. नंतर विनोद भाऊ उमराण्याचे. नंतर अमोल भाऊ आहे. नंतर उमेश. नंतर आता आमच्याकडे चालू वर्षापासून स्टोम वाजायला करण भाऊ ते चांगले. थोड्या दिवसात त्यांनी चांगली प्रगती केली. चांगल्यापैकी चांगले वाजवतात. तुम्ही वाजवताना बघितलं असेल दादांनी. इंगवा पावर एकदम भारी वाजवतात. कमी दिवसात त्यांनी चांगली प्रगती केली. नंतर आमचे थापडोल मास्तर दुसरे. त्यांचं नाव रमेश, पण आम्ही त्यांना काळू म्हणतो आवडीने. सर्व काळूच म्हणतो. कारण मॅनेजर पण आहे आमच्या गाडीचे. सर्व गाडी सकाळी उठल्यापासून गाडी आवर निवड डिझेल बिझेल टाकणं सर्व तेच पाहतात. मला काहीच पाहिजे काम. ते सर्व टोटल काम तेच करतात. नंतर आमचे मच्छिंदर भाऊ हे पण टिमकी वाजायला 1 नंबर आहे. दैवडचेच आहे ते पण. मुन्ना भाऊ त्यांचा पुतण्या आहे तो. थोडी घाई थोडी घाई पण मग जमत नाही. एकदा टिमकी बांधली त्यांनी शेवटपर्यंत टिमकी सोडत काम नाही त्याच्याकडे. कधी जस्त टिमक्या पडतो एका फुलक्यामध्ये. कधी सोडतो मग चांगलं वाजवताना वाचून जातो. त्याच्यामुळे काही विषय नाही. नंतर आमचे संदीप भाऊ हे पण आपल्याकडे 5 वर्षापासून आहे. जुने सर्व कलाकार सगळे जुने कलाकार आहेत दादा त्यांच्याकडे. तर अर्धी 2-3 मंडळी तिकडे बसलेली वाटतं. जेवायला गेलेले तिकडे जेवण करताय मित्रांनो. हा खूप सकाळपासून आले होते. नाश्ता केला त्यांनी. बाकी सगळं
मजा खाल्ल्या पण जिरल्या त्या या जेवण गेले आता जेवण जेवायला गेले. तर आता मंडळी सावलीमध्ये बसली मित्रांनो, थोडा वेळा जेवण करतील ते आता. तर ते अजून आपले करायचे राहून बापर राहून गेले ना. आमचे मेंढ्या पण वाजता पार्ट टाइम म्हणून वाजायला येतात ते पण. त्याच्यामुळे चांगले एकदम उत्कृष्ट कलाकार आहे ते पण. सर्वांना पाणी देणं बिणं सगळं काही विषय नाही. दादा त्यांनी, मी आलो पहिले पाणी दिलं दादा त्यांनी मला. वेस्ट इंडिज मध्ये काही दिवस गेले होते, आता सोडलं पण इंग्लिश विसरले ते आता. मित्रांनो 14 मेला गाडी थोडं कामाला लागणार आहे. गाडीची काही तेवढी डिझाईन आहे ना, सगळं बदलणार आहे दादा. ते शार्पी पण वाढवणार आहे, भेज वाढवणार आहे. तर 14 भेज बनवणार आहे मित्रांनो. आता 10 भेज आहे आणि ती दुसरी गाडी ना ती 8 भेज आहे. तर 12 होणार आहे, ती 12 होणार आहे आणि ही 14 होणार आहे. गाडीमध्ये अपडेट राहील. ते अपडेट काय राहील, डिझाईन पण वेगळी येणार आहे आणि थोडं अपडेट राहील म्हणून ते तुम्हाला व्हिडिओ 100% दादा ते आपल्याला कॉल करणार आहे. आपण जाणार आहे तिथे उमराण्याला, तर ते आपण ती व्हिडिओ 100% टाकू. तर व्लॉग आवडल्यावर लाईक शेअर सबस्क्राईब तेवढं 100% करून द्या. भेटू पुढच्या व्लॉगला. बाय.